बातमीपत्राच्या सुरुवातीला धक्कादायक बातमी सध्या समोर येते। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली। शिवाजी पार्कात उद्धव ठाकरे समर्थक जमल्याचं पाहायला मिळतंय। मोठी बातमी मुंबईतून सध्या समोर येते। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आणि या पार्श्वभूमीवर सध्या शिवाजी पार्कातलं वातावरण हे तापल्याचं चिन्ह दिसून येतंय। शिवाजी पार्कात उद्धव समर्थक हे जमल्याचं दिसून येतंय। त्यामुळे एकंदरीतच आता आगामी महापालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि यातच आता राज्यातील राजकारण हे दिवसेंदिवस तापत असतानाच मीनाताई ठाकरे यांच्या शिवाजी पार्क मधील पुतळ्याची विटंबना करण्यात आली आणि यातच आता उद्धव समर्थक हे या ठिकाणी जमलेले आहेत। त्यामुळे आता या ठिकाणचं वातावरण शांत करण्यासाठी पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं ठाकल्याचं पाहायला मिळतंय। यावेळी उद्धव ठाकरे समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात या सगळ्या परिसरामध्ये घोषणाबाजी देखील करण्यात येते। तर उद्धव ठाकरे समर्थक हे आणखीनच आक्रमक झाल्याचं दिसून येतंय। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजप आमदार प्रवीण दरेकर जोडले गेलेले आहेत। प्रवीणजी, मीनाताई ठाकरे पुतळ्याची विटंबना करण्यात आली, अशा पद्धतीनं ज्यांचा खरं तर राजकारणाशी तसा काही प्रत्यक्ष संबंध नव्हता त्यांच्या पुतळ्याची विटंबना, नेमकं कारण काय असेल? हॅलो प्रवीणजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? आता याची विटंबना करण्याचं कारण काय असेल हे तपासाअंती जेव्हा ते आरोपी ताब्यात मिळतील त्याच वेळेला समजू शकेल। एकतर कोणीतरी हे विकृत मानसिकतेच्या व्यक्तीने केलेलं असावं किंवा यामागे काहीतरी षडयंत्र असावं असं माझं स्पष्ट मत आहे। आणि या घटनेचा मी धिक्कार करतो। मीच काय, महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस झालेल्या घटनेचा धिक्कारच करेल हे मी अत्यंत नम्रपणे सांगू इच्छितो। प्रवीणजी, मात्र सातत्यानं विरोधकांकडून असा आरोप होतो की राज्यात राजकारण जे केलं जातंय ते अतिशय वाईट पद्धतीनं केलं जातंय, खालच्या थराचं राजकारण होतंय आणि त्यातच आता ही घटना। नाही, आता राजकारण कोण करतंय, कसं होतंय हे तुम्ही बघताय। आता ही घटना चुकीची आहे तर 100% चुकीची आहे। मीनाताई ठाकरे या त्या ठिकाणी वास्तव्य मूर्ती आहेत, होत्या आणि त्यांच्याविषयी एक वेगळं आदराचं स्थान महाराष्ट्रातील जनमानसात आहे, त्यामुळे त्यांना मानही पण येतो। परंतु त्याचं राजकारण कोण करू पाहत असेल तर दुर्दैव आहे। विषयाचं गांभीर्य कोणी कमी करू नये। हा विषय गंभीर आहे। पोलीस त्याचा शोध 100% घेतील। सीसीटीव्ही फुटेज इतर त्या ठिकाणच्या पोलीस यंत्रणा संपूर्णपणे ताकदीने तपास करेल आणि याच्या मागे नेमकं काय आहे हे लवकरच आपल्या समोर 100% येईल। जी, धन्यवाद प्रवीणजी, आपण जय महाराष्ट्राला दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। तर बातमी आपण शिवाजी पार्कातून पाहतोय। मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकण्यात आला असा आरोप आता ठाकरे सेनेकडून करण्यात आलेला आहे। ठाकरेंच्या समर्थकांनी आता या सगळ्या परिसरामध्ये मोठी गर्दी केल्याचं दिसून येतंय। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली तर तक्रार न आल्यास पोलीस स्वतः गुन्हा दाखल करणार अशी माहिती सध्या समोर येते। तर मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती रंग फेकण्यात आला असा आरोप यावेळी ठाकरे गटाकडून करण्यात येतोय। एकंदरीतच सध्या शिवाजी पार्क या सगळ्या परिसरामध्ये मोठी गर्दी जमा झाल्याचं दिसून येतंय। तर मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली। शिवाजी पार्कात उद्धव ठाकरे समर्थक हे मोठ्या संख्येने जमा झालेत। तर या सगळ्या प्रकरणाचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे। नेमकं हे सगळं प्रकरण का घडलं, मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग टाकण्याचा प्रयत्न नेमका का करण्यात आला, या सगळ्याचा तपास सध्या सुरू आहे आणि जर पोलिसांकडे तशी तक्रार आली नाही तर पोलीस स्वतः या संदर्भातली तक्रार करून घेणार असं आता पोलिसांनी म्हटलेलं आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून। महेंद्र, मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली, काय अधिक अपडेट? अंकिता, सर्व जे ते शिवसैनिकांचं श्रद्धास्थान असलेले या महासाहेबांचं जे दादर शिवाजी पार्क येथील जो पुतळा आहे त्या पुतळ्याला ती विटंबना करण्यात आली आहे। पुतळ्यावरती एक राल जो रंग आहे तो टाकण्यात आला आहे आणि त्यानंतर 9:30 वाजता जे ते सुमारास इथे काही शिवसैनिक जमा झाले होते। त्यांनी त्यानंतर जे ते पुतळ्याची पूर्णपणे साफसफाई करण्यात आली आणि जे ते उद्धव ठाकरे यांना ह्या गोष्टींची कल्पना देण्यात आली। त्यानंतर इथले स्थानिक आमदार आहेत महेश सावंत, ते या ठिकाणी पोहोचलेत। सध्या जे ते शिवसैनिकांच्या नेत्यांचीही ते येण्यास सुरुवात झाली आहे। काही वेळापूर्वी या ठिकाणी जर पाहिलं तर
शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर असतील आणि आता सध्या जस्ट जे आहे ते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते हे या ठिकाणी आलेत। मी सध्या दाखवतो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा शिवाजी पार्क मैदानाच्या प्रवेशद्वारावर असलेला मुख्य पुतळा आहे। या पुतळ्याला जे ते प्रवेश मीनाताई ठाकरे जे आहे ते प्रवेशद्वार म्हटलं जातं आणि याच पुतळ्याचे त्या पुतळ्यावरती जो तो लाल कलरचा रंग आहे तो टाकण्यात आला होता, तो ऑइल पेंट होता असं सांगण्यात येत आहे। पोलीस या संबंधित अधिक तपास करत आहेत। अतिशय वर्दळीचा असा भाग असतो, मात्र या ठिकाणी पोलिसांचाही बंदोबस्त आहे तो या ठिकाणी लावण्यात आला आहे आणि अतिशय वर्दळीचा भाग असतो, मात्र या ठिकाणी अशी घटना घडते असून ठाकरे गटाकडून त्यावर सरकारचं अपयश सांगण्यात येत आहे। मात्र ठाकरे गटाकडून जे आहे ते सध्या नेत्यांची पाहणी चालू आहे आणि या ठिकाणी इथे स्थानिक आमदार आहेत महेश सावंत या ठिकाणी आलेत आणि उद्धव ठाकरेंनाही या संदर्भात ती सगळी कल्पना देण्यात आली आणि उद्धव ठाकरे या ठिकाणी येणार आहेत असं जे आहे ते काही वेळापूर्वी जे ते दिवाकर रावते आणि मिलिंद नार्वेकर यांच्याकडून सांगण्यात आलं। त्यामुळे उद्धव ठाकरे या ठिकाणी येतील आणि अशा ज्या घटना आहेत त्या संदर्भात महेश सावंत आमदार बोलतात। आपण थेट त्यांच्याकडे लोक उठावाने बोलतात आहे, कुठेतरी लक्ष केंद्रित दुसरीकडे लक्ष केंद्रित व्हावा अशी त्यांची धारणा होती की मासाहेबांवरती कुठल्या तरी सांगून हे केलं तर त्याचा आक्षेप आणि प्रक्षोभ होईल पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्यांची ती बातमी झाकली जाईल। परंतु आमच्या उद्धव साहेबांनी सांगितलं की सगळ्यांनी संयमाने घ्या, संपूर्ण साफ करून पोलीस प्रशासन त्याचा शोध घेत आहे, त्याची पोलिसांनी आम्हाला रिपोर्ट देऊ, त्यानंतर आम्ही आमच्या प्रतिक्रिया सध्या स्थानिक आमदार जे आहेत ते आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत। त्यांचं म्हणणं आहे 18 वर्षापूर्वी जी परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा एक आक्रमकता शिवसैनिकांमध्ये बघायला मिळाली होती। नाही, आक्रमकता आजही शिवसैनिकांमध्ये आहे, परंतु आक्रमकता करून त्याचा उपयोग काय आहे? आज एक तर तुम्ही बघताय एलपी स्टॅम्प ब्रिज बंद झाल्यानंतर इथे लोकांची काय हालत आहे दादर परिसरात। जर एका ठिकाणी ठिणगी पडली तर आज मला पण पूर्ण मुंबई महाराष्ट्रामधून फोन होतं काय झालं। मी म्हणलो आम्ही असा प्रकार त्यांना सांगितलं की संयमाने घ्या, आपल्याला कुठे लोकांचं जनजीवन विस्कळीत करायचं नाही, त्यामध्ये काय मोठेपण आहे म्हणून आम्ही संयमाने घेतो। परंतु असा संयम असा नाही, परंतु फुटेज आल्यानंतर जर तो कुठल्या पक्षाची संघटनेशी रिलेटेड असेल तर त्याला त्या पद्धतीने उत्तर देऊ आम्ही। गुन्हा अजून दाखल केलेला नाही आम्ही, पहिला डीसीपी म्हणाले की आम्ही फुटेज चेक करतो त्यानंतर आपण चर्चा करू। असा चुकीचा अंदाज करण्यात मजा नाही, परंतु जो सीसीटीव्ही पुढे झाल्यानंतर आम्ही अंदाज घेऊ ना। सीसीटीव्ही फुटेज सुरू आहे, तक्रार नाही केली। शिवसैनिक करणार की स्वतः पोलीस करून घेतील असं वाटतं? ती नंतरची बाब, पहिली सुरुवात येऊ दे तरी फुटेज आम्हाला, मग आम्ही बघू ना आमच्या प्रतिक्रिया, मग तुम्हाला समजतील ना। तुम्ही म्हणालात की मॅच आणि इतर गोष्टींवरून लक्ष हटवण्यासाठी अशा पद्धतीने मासाहेबांच्या या पुतळ्याला होऊ शकतं, आमचा अंदाज आहे। कारण बघा लाल कलरचा रंग केल्याने आम्ही सुद्धा जो काय आंदोलन घेतलं तो सिंदूर आंदोलन घेतलं, त्यामुळे होण्याची शक्यता आहे। आम्ही म्हणतो म्हणजे कुंकू आंदोलन जे रविवारी घेतलं होतं असं होऊ शकतं, आता बघू आम्ही, त्याच्या फुटेज आल्यानंतरच समजेल आम्हाला, तोपर्यंत आम्हाला समजणार नाही। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कपन चोरही म्हटलंय काल भाषणामध्ये। बघा ज्यांचा व्यक्ती स्वातंत्र्य ते बोलतात त्यांना बोलू दे ना, त्याच्यामध्ये काय आम्ही आक्षेप घेतलाय का? आमच्या कुठल्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे का? नाही दिली आहे ना। गेल्या 3 दिवसापासून दादरचा हा परिसर दुमसताना बघायला मिळत आहे, मग चौकाचा वाद असो नाही तर मासाहेबांच्या पुतळ्याचा वाद नाही, चौकाचा वाद असा नाही आहे। तेव्हा पण आम्ही सांगितलं जर माजी आमदाराला, आणि मला आता क्लिप मिळाले, माजी आमदार बोलतो की स्थानिक आमदाराला 2 कोटी निधी मिळतो आणि मला 20 कोटी मिळतो, म्हणजे त्याचे म्हणजे निवडून येऊन उपयोग काय? जर प्रशासन माजी आमदाराला 20 कोटी निधी देतात आणि स्थानिक आमदारांना 2 कोटी देतात आहे, म्हणजे तुम्ही बघा प्रशासन कशा पद्धतीने चाललं आणि सरकार कशा पद्धतीने चाललंय, याचं उत्तर स्वतः माझे आमदार, माझ्याकडे फुटेज आहे, ते लोकांना सांगतात आहे की बघा आमदारांची हालत काय आहे। म्हणजे निवडून ये नाही तर निवडून नको येऊ, आम्हाला निधी मिळणार, सरकार आम्हाला लाड आमचे पुरवणार, अशी सध्याच्या सरकारचं धारणा आहे। पोलिसांकडून योग्य कारवाई होईल आणि गुन्हा सुद्धा होईल त्या पद्धतीने। फक्त पोलीस बोलले की संयमाने जमा, आम्ही पहिला शोध पूर्ण करतो त्यानंतर तुम्हाला ऑपरेशन सिंधूरला तुम्ही कुंकूने उत्तर दिलं आणि त्याचंच प्रतिक्रिया जी आहे ती या ठिकाणी उमटली आहे। अशी आम्हाला असं शिवसैनिकांना दाट शक्यता वाटते, बाकी आम्ही काही त्याच्यामुळे म्हणजे शेवटी कुंकूचा तरी ते वापर केलाय लाल कलरचा, म्हणून आम्हाला थोडं वाटतं शिवसैनिक मोठ्या प्रमाणात जमतात। नाही आता काय ना तुमच्या माध्यमातूनच शिवसैनिक जमतात, मला तिकडनं तुम्ही त्याच्या बातम्या देताय त्याप्रमाणे फोन येतो आम्हाला। आपण बघतोय की या ठिकाणी खरं तर आपण
नक्कीच तर ही प्रतिक्रिया होती निश्चित महेंद्र, त्यामुळे काही वेळासाठी मी तुम्हाला थांबवते. शिवाजी पार्कात ही सगळी घटना घडलेली आहे. याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमाताई अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेल्या. सुषमाताई, मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आणि आता या सगळा परिसर सध्या ठाकरे गटाच्या समर्थकांनी भरल्याचं दिसून येतंय. आणि त्या निमित्तानं लोकोपयोगी कामं सगळ्याच सहकार्यांनी कार्यकर्त्यांनी करावीत अशी त्यांची मनोमन इच्छा असते. आणि म्हणून राज्य सरकारच्या वतीनं सुद्धा आज जसे वेगवेगळे उपक्रम आपण शुभारंभ करतोय, तसंच आमच्या पर्यटन विभागामार्फत 2 महत्त्वाच्या योजनांचा शुभारंभ. तर शिवाजी पार्कात ही सगळी घटना घडलेली आहे. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आपल्यासोबत बोलण्यासाठी ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमाताई अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सुषमाताई, राज्यात सातत्यानं असा आरोप केला जातो की खालच्या पातळीचं राजकारण होतंय आणि यातच आता मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे सुषमा अंधारे यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये. मात्र आता या सगळ्या परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जाते. नेमकं ही विटंबना कुणी केली आहे, कुठल्या कारणानं केली याचा तपास सध्या पोलिसांकडून केला जातोय. पोलिसांच्या तपासाअंती हा सगळा प्रकार नेमका कुठल्या कारणानं घडला हे स्पष्ट होईल. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून. महेंद्र, ज्या पद्धतीनं पाहतोय की महेश सावंत यांनी अप्रत्यक्षपणे सरकारवर टीका केलेली आहे की ठाकरे गटानं जे आंदोलन केलेलं होतं मॅचच्या विरोधात, त्याचाच राग काढण्यासाठी ही सगळी घटना घडलंच. नक्कीच सिंदूर ऑपरेशन जे आहे ते त्या संदर्भात जे आहे ते ठाकरे गटाचं जे आंदोलन होतं, म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सिंदूर पाठवणार होते अशा प्रकारचं ते आंदोलन झालं होतं. त्याचं प्रत्युत्तर जे आहे ते आणि मॅचलाही जे आहे ते भारत पाकिस्तान मॅचलाही तो विरोध करण्यात आला होता. त्याचं मन कुठेतरी डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केल्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडण्यात आल्यात असं जे आहे ते आता महेश सावंत यांनी सांगितलं. आणि काही वेळापूर्वी जे आहे ते इथे अनिल देसाई खासदार आहेत त्यांनी सांगितलं की सरकारचं अपयश आहे, त्यामुळे कुठेतरी सरकारवर टीका करण्याचा पूर्णपणे प्रयत्न चालू आहे असं आपल्याला म्हणता येईल. या ठिकाणी जर पाहिलं तर सकाळी पहाटेपासूनच जे ती वर्दळ असते, मोठ्या प्रमाणात हा गजबजलेला परिसर असतो. या ठिकाणी CCTV आहेत, मी आपल्याला दाखवू शकतो. या ठिकाणी CCTV लावण्यात आल्यात. आता त्या CCTV च्या मार्फत आहेत ते हे जे कोण जे आहेत ते आरोपी होते, समाजकंटक होते, त्यांचा शोध घेतला जाणार आहे. आणि त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्तही या ठिकाणी जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्ण जे आहे ते परिसरामध्ये पाहिलं गेलं तर बाळासाहेब ठाकरे यांचंही स्मारक आहे. एका ठिकाणी गुरुवर्य क्रिकेटचे जे मानले जातात रमाकांत ठाकरे त्यांचंही या ठिकाणी स्मारक आहे. मीनाताई ठाकरे यांचा हा पुतळा आहे. मात्र या पुतळ्याच्या सुरक्षेचा प्रश्न काय, कारण प्रत्येक जे आहे ते काहीतरी लोक असतात, त्यांचं आधारस्थान असतं, श्रद्धास्थान असतं आणि त्या श्रद्धास्थानाला कुठेतरी भावनेला ठेस पोचू नये म्हणून सरकार आता या विषयी काही पावलं उचलणार आहे का? कारण अशा पद्धतीने विडंबना तुम्ही असेच जोडलेले राहा. सध्या याच सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्री भरत गोगावले आपल्यासोबत जोडले गेले. भरतजी, ही घटना आपण शिवाजी पार्कातून पाहतोय. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. तपास सुरू आहे, मात्र तुम्ही सरकारमध्ये आहात. हा तपास जलद गतीनं व्हावा अशी मागणी आता ठाकरे गट करतोय. जो कोणी हा प्रकार केलाय तो अत्यंत निंदनीय आहे. कारण जर कोणी बेशरम माणसाने केला असेल, काय आमचे महासाहेब हे अत्यंत आमच्या शिवसैनिकांच्या माऊली होत्या आणि त्यांची विटंबना करणं हे चुकीचं आहे. त्याचा आम्ही पहिला जाहीर निषेध करतो आणि त्वरित त्याची चौकशी व्हावी आणि जो कोण असेल त्याच्यावर कडक कारवाई व्हावी अशी आम्ही मागणी करतो. निश्चित. खरं तर ठाकरे गटानं रविवारी आंदोलन केलेलं होतं. भारत पाकिस्तान मॅचच्या विरोधात माझा कुंकू माझा देश असं आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनाला बगल देण्यासाठी हा सगळा प्रकार घडल्याचं अगदी काही वेळापूर्वी महेश सावंत म्हणाले. ठीक आहे, तो भाग त्यांचा वेगळा आहे, परंतु आमच्या महासाहेबांचा भाग वेगळा होता की त्याने करून अशा ज्या कोणी माती फिरवणी केला असेल त्याला निश्चितच कडक मध्ये त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आम्ही पुन्हा सांगतो. जी निश्चित. धन्यवाद भरतजी आपण दिलेल्या या सगळ्या प्रतिक्रियेसाठी.
तर मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली। आता पोलिसांचा तपास सध्या वेग धरताना पाहायला मिळतोय। सीसीटीव्ही फुटेज जो या परिसरामध्ये आहे त्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून या सगळ्या परिसरात हा सगळा प्रकार नेमका कसा घडला, कोण हे समाजकंटक होते याचा तपास घेतला जातोय। तर महेश सावंत यांनी सरकारवरती गंभीर आरोप केल्याचं पाहायला मिळतंय। तर ठाकरे गटाच्या आंदोलनाला बगल देण्यासाठी, तो विषय मागे सारण्यासाठी हे करण्यात आल्याचं महेश सावंत म्हणाले। तर मोदींच्या वाढदिवशीच नेमका विटंबनेचा प्रकार कसा, पोलिसांचा तपासाचा मुख्य रोख खोडसाळपणाकडे, मीनाताई पुतळ्याची दुसऱ्यांदा विटंबना करण्यात आली। त्यामुळे एकंदरीतच आता सातत्यानं ज्या अशा घटना घडतायत नेमका त्या महत्त्वाच्याच दिवशी कशा घडवल्या जातात असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। तर शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। नरेशजी, शिवाजी पार्क जो खरं तर गजबजलेला सगळा भाग आहे आणि याच ठिकाणी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना केली जाते। अत्यंत निषेधात्मक आणि चुकीची ही घटना आहे। ज्याने कोणी असं कृत्य केले असेल त्याच्यावरती ताबडतोब कारवाई होणं गरजेचं आहे। पोलिसांनी ताबडतोब याची चौकशी करून ज्याने कोणी हे कृत्य केलेलं आहे त्याला ताब्यात घ्यावं ही आम्ही मागणी करीत आहोत। निश्चित महेश सावंत काही वेळापूर्वी बोलले की ठाकरे गटाच्या आंदोलनाला बगल देण्यासाठीच हे केलं जावं असू शकतं। हे बघा, याचं काय म्हणतात की या गोष्टीचा उपयोग राजकारणासाठी करू नये, महाराष्ट्राची संस्कृती नाहीये। तर अशा पद्धतीने जर समोरून टीका होत असेल तर मला एक संशय निर्माण होत आहे की अशा पद्धतीने टीका करण्यासाठी कोणी हे कृत्य केलंय का? जी नरेशजी, मीनाताई जी व्यक्ती हयात नाहीये अशा व्यक्तीला राजकारणात घेणं चुकीचं आहे। आणि जर समोरच्या म्हणजे विरोधक अशा पद्धतीने टीका करत असतील तर मला त्यांच्या भूमिकेवरच संशय निर्माण होत आहे। निश्चित खरं तर मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची दुसऱ्यांदा विटंबना करण्यात आली। सरकारचा आळा या समाजकंटकांवर राहिलाच नाही असा आरोप होतोय। हे बघा, काही माथे फिरू आणि समाजामध्ये काही गडबड करण्याच्या दृष्टीने सुद्धा अशी कृत्य काही जण करू शकतात। तर सरकारने योग्य ती याची चौकशी करावी ताबडतोब आणि ज्याने कोणी अशा पद्धतीने कृत्य केलं असेल त्याच्यावरती कारवाई करा। निश्चित खरं तर ज्या पद्धतीने आपण पाहतोय आज पंतप्रधान मोदींचा वाढदिवस आहे आणि याच वाढदिवशी नेमका विटंबनेचा प्रकार कसा असा पोलीस तपासात आता मुख्य रोखा खोडसाळपणाकडे जातोय। याच्या आता जर ठाकरे गटाची लोक जर अशा पद्धतीने या घटनेचा उपयोग करून घेत असतील तर मला त्यांच्या भूमिकेवरच मला संशय निर्माण होत आहे। निश्चित धन्यवाद नरेशजी आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। त्यामुळे आता मीनाताई ठाकरे पुतळ्याची दुसऱ्यांदा ही विटंबना झालेली आहे। शिवाजी पार्कात हा सगळा प्रकार घडलेला आहे। खरं तर सतत भरलेला हा सगळा परिसर असतो जिथे नागरिकांची सतत ये-जा असते आणि याच सगळ्या परिसरामध्ये हा प्रकार घडल्यानं आता या सगळ्या प्रकारावरती मोठा संशय उपस्थित केला जातोय।